गेल्या काही दिवसापासून ज्या बाजार समित्या आहे त्या संपूर्ण बंद होत्या आणि आता जे व्यापाऱ्यांनी प्रायव्हेट खरेदी केंद्र चालू केले तिथं कामकाज चालू झालं। त्यानंतर बाजार समित्यांनी पण त्यांचं कामकाज चालू केलं, परंतु कुठंतरी आवकीचं तफावत आणि बाजारभावाची तफावत दिसून येत आहे। आज समितीत आवक, सरकारी बाजार समितीत आवक 250 नागाची आणि बाहेर खरेदी केंद्र आवक 500 नागाची आणि बाजारभाव बी सरकारी बाजार समितीत 1250 ते 1400 रुपये आणि बाहेर 1350 ते 1657 रुपयापर्यंत बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग हा बाहेरच्या खाजगी बाजारांना पसंती देत आहे। तर सरकारला हीच मागणी आहे का सरकारने लवकरात लवकर लेवीच्या संदर्भात तोडगा काढून आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करायचं आहे। आज मी लासलगाव खाजगी मार्केटमध्ये कांदा आणला आहे विक्रीसाठी। तोच कांदा काल सरकारी मार्केटमध्ये पण नेला होता। तो कांदा काल माझा 1200 रुपये गेला। आज तोच कांदा आणला होता मी या खाजगी मार्केटमध्ये, तो माझा 1500 रुपये गेला। या मार्केटला पसंती द्यायचं कारण एक झालं, या मार्केटला ट्रॅक्टर आणल्यानंतर इतर जो खर्च आहे तो किरकोळ म्हणजे वाराई तोलाई जो काही लावते मार्केट कमिटी तो काही खर्च येत नाही आणि सरकारी मार्केटपेक्षा हे मार्केट 200 रुपयांनी चांगलं पण आहे। तर सरकारने लवकरात लवकर जो काही व्यापारी आणि मार्केट कमिटीचं जे काही भांडण चालू आहे त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि शेतकऱ्यांना सहकार्य करावं याची सरकारला विनंती। आणि निर्यात खुली करून जास्तीत जास्त बाजार कसे भेटव शेतकऱ्यांना। गेले 5-6 वर्षापासून 10 वर्षापासून शेतकऱ्यांची हालत झाली। कांदा असो, सोयाबीन असो, कापूस असो, कोणताही पीक असो, द्राक्ष असो, शेतकऱ्यांचा हा तोटाच झालेला आहे। तर सरकारने शेतकऱ्यांना काहीतरी फायदा होईल, निर्यात बंदी चालू करावी याची विनंती।